आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचे. कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. त्याचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा, सोपान देवा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या हिताच्या साधनामध्ये जो उभा आहे, सावध आहे, जागा आहे, अर्थात आपलं हित ज्या साधनाने निश्चितपणे होणार आहे ते साधन जो करतो आहे, अशा साधकाचं कौतुक करतात. विठ्ठल विठ्ठल व्हावं ही इच्छा जरी केवलान्वयी असली, आपलं कल्याण व्हावं, आपलं चांगलं व्हावं, आपलं हित व्हावं, अशा प्रकारचं जरी सगळ्यांना वाटत असलं तरी सगळे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत असं मात्र निश्चितच नाही. कारण तसं असतं तर तुकाराम महाराजांना हा अभंगच लिहिण्याची गरज पडली नसती. त्याचा विशेषच राहिला नसता. याचा ज्या अर्थी तुकोबारायांनी स्वतंत्र त्याच्याकरता अभंगाची रचना केलेली आहे आणि त्या अभंगाच्या द्वारा हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याचं कौतुक केलेलं आहे. त्याच्या आईबापाला धन्य म्हटलेलं आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष देवालाही आनंद होतो असं म्हटलेलं आहे. त्या अर्थी सगळे आपल्या हिताच्या ठिकाणी काय नाहीत, जागे नाहीत, हे निश्चित आहे, निश्चित. पण म्हटलं कस काय हो, म्हणजे तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला म्हणून तुम्ही सरळ सरळ सगळ्यावर हिताच्या ठिकाणी जागे नाही असा आरोप कसं काय करू शकता? असा कोण आहे महाराज जगामध्ये की ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटत नाही, कल्याण व्हावं वाटत नाही, हित व्हावं वाटत. वाटणं वेगळं, वाटत नाही असं मी म्हटलंच नाही.
आपलं चांगलं व्हावं हे सगळ्यांना वाटतं ना. आपलं चांगलं व्हावं ही अपेक्षा केवळ अन्वयी आहे. केवळ अन्वयी त्याला म्हणतात की ज्याचा कुठंच काय नसतो, व्यतिरेक नसतो. म्हणजे कोणालाही असं वाटत नाही की आपलं चांगलं होऊ नये. आपलं चांगलं व्हावं असं सगळ्यांना वाटतं. चांगलं व्हावं असं वाटतं आणि वाटोळं होण्याची कृती चालू असते. आता कसं काय चांगलं होणार आहे? मनामध्ये चांगलं व्हावं असं वाटतं आणि प्रत्यक्षात कृती कशाची आहे? वाटोळं होण्याची असेल तर तो चांगलं होण्याच्या मार्गामध्ये सावध नाही, जागा नाही, हे निश्चित आहे. विठ्ठल चांगलं व्हावं, हित व्हावं, कल्याण व्हावं या दृष्टीनं जर आपण मानव समाजाकडे पाहिलं तर माणसाला आपलं हित व्हावं वाटतं, याच्यात विशेष नाही. आपलं तर चांगलं व्हावं असं प्रत्येकाला वाटतंच वाटतं, पण त्याबरोबर आपले जे आहेत त्यांचंही हित व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून माणसं धडपड करतात. अर्थात आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, आपला भाऊ असेल, आपली पत्नी असेल, आपला जावाई असेल, आपला शेजारी ज्याच्या ठिकाणी आपलेत्व अशा प्रकारचा संबंध जोडला गेलेला आहे त्या सगळ्यांचं चांगलं व्हावं. आपल्या गावचे लोक असतील, आपल्या तालुक्यातले लोक असतील, आपल्या जिल्ह्यातले लोक असतील, आपल्या राज्यातले लोक असतील, आपल्या देशातले लोक असतील, आपल्या जगातले लोक असतील. जशी जशी ज्याची वृत्ती विकसित अशा प्रकारची झालेली आहेत, जसा जसा त्याचा आपलेपणाचा संबंध वाढला गेलेला आहे, तसं तसं नाही संतासारखी विशेष अशा प्रकारची जी महात्म्य मंडळी आहेत ती अख्ख्या जगाचं हित व्हावं अशी अपेक्षा करतात. किंबहुना सर्वसुखी ज्ञानोबाराय म्हणतात, पूर्ण होवनी तिही लोकी. म्हणजे त्यांनी या लोकातल्याच लोकांचं हित व्हावं अशी अपेक्षा नाही करत ज्ञानोबाराय. तिही लोकी त्रैलोक्यामध्ये जेवढेही अशा प्रकारचा जीव समुदाय आहे, मानवच आहेत असं नाही, जेवढेही प्राणी आहेत त्या सगळ्यांचं काय व्हावं? हित व्हावं, कल्याण व्हावं. असे सगळेच आपल्या हिताच्या ठिकाणी वास्तवात जागे असताना तुकाराम महाराजांच्या एका अभंगावरून तुम्ही अशा प्रकारचं विधान कसं करू शकता की सगळे जागे नाही? विठ्ठल विठ्ठल मी कशाला म्हणेन बा, तुकाराम महाराज म्हणतात. तुकोबाऱ्यांचा मी काय करतो? अनुवाद करतो. कारण तुकोबाऱ्यांच्या दृष्टीनं मीही माझ्या हिताच्या ठिकाणी जागा नाही तर बाकीच्याच काय सांगू. जरी हे फेटा बांधून आणि कंबर बांधून चार चौघा पुढे जास्त शानपणा मिरवित असलो तरी वास्तवामध्ये आपल्या हिताच्या वास्तव साधनामध्ये पाहिजे तशा प्रकारची जागृती मलाही आलेली नाही, हे तुकोबाऱ्यांच्या अभंगावरून निश्चित कळतंय. विठ्ठल नली कवर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. आता तुम्ही म्हणाल वा हिताच्या ठिकाणी जागा असणं म्हणजे काय? हिताच्या ठिकाणी जागा असणं या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या साधनाने आपल्या हिताची प्राप्ती होते, आपलं हित होतं, कल्याण होतं, त्या साधनामध्ये उभा आहे, ते साधन करतोय, आयुष्यातला एक क्षणही वायाला जाऊ देत नाही, आणि ज्याने कल्याण होतंय अशा प्रकारच्या साधन करण्यामध्ये ज्याचं आयुष्य जातंय
तो हिताच्या ठिकाणी उभा आहे, अन्यथा बाकी सगळे काय आहेत, झोपलेले तो जागा आहे. म्हणजे पंढरपुरात आले म्हणजे लय हिताच्या ठिकाणी जागा झाला असं वाटतं का तुम्हाला? पंढरपुरातले नाही तर आलेले काय राहणार आहे एवढं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मात्र कदाचित तुम्ही म्हणाल की तुम्ही फारच भरकटले. ज्या साधनाने हित होत आहे त्या साधनामध्ये दक्ष नाहीत, सावध नाहीत, ते साधन करत नाही असं तुम्हाला वाटतंय लोक. अहो सगळेच दक्ष आहे, सगळेच सावध आहे, सगळे नाही दक्ष करिता संसार, नाही दक्ष करिता संसार. नाही दक्ष करिता संसार, दक्ष करिता संसार. आम्ही हा विचार वमन केला, आम्ही हा विचार वमन केला. आम्ही हा विचार वमन केला. आम्ही हा विचार वमन केला. कोण नाही दक्ष करिता संसार, आम्ही हा विचार वमन केला, आम्ही हा विचार वमन केला. कोण नाही लक्ष करिता संसार, आम्ही हा विचार वमन केला. आम्ही हा विचार वमन केला. कोण नाही दक्ष करिता संसार. संसार करत असताना संसारामध्ये सावध नाही, दक्ष नाही, असं कोण आहे महाराज? पंढरपुरात आले तर इथून सूचना चालू असतात. असं करा, असं करू नका, तसं करा, नाही तर 2-3 दिवस थांबा, आलोच समजा. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्ही सांगता की जरी हिताची इच्छा असली तरी हिताच्या साधनामध्ये प्रवृत्त नाही, हिताच्या साधनामध्ये सावध नाहीत, दक्ष नाहीत, सगळे सावध आहेत. तुकाराम महाराजांनीच म्हटलेलं आहे, कोण नाही दक्ष करिता संसार. तर याचं उत्तर हे आहे, संसार करताना सगळे दक्ष आहेत, संसाराचं साध्य मिळवायला सगळे दक्ष आहेत. मग तो पैसा असेल, मान्यता असेल, प्रतिष्ठा असेल, सत्ता असेल, संसारातले जेही अशा प्रकारचं साध्य आहे ते मिळवण्यामध्ये सगळे दक्ष आहेत. पण संसारातलं साध्य मिळवणं म्हणजे हित होणं हे कोणी सांगितलंय? संसारात सगळे दक्ष आहेत. संसारातल्या वस्तू मिळवायला पार दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस करायला सगळे तयार आहेत. पण संसारातल्या वस्तू मिळवल्यानंतर हित होतं, कल्याण होतं, याचा निर्णय कोणी केलाय? नाही का हिताचं स्वरूप काय? तुकोबाराय काय म्हणतात? आपुलिया हिता. काय म्हणतात? आपुलिया हिता. तेव्हा आपलं आपल्या हिताचं स्वरूप काय आहे आणि त्या हिताचं साधन काय आहे याचा पहिल्यांदा आपल्याला निर्णय करावा लागेल. नंतर मग सगळे त्या साधनामध्ये सावध आहेत की नाहीत, आणि असतील तर ते कोण आहेत, नसतील तर ते कोण आहेत. विठाल 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 कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा हिताचं स्वरूप काय आहे हे निश्चित करावं लागेल. नंतर त्याचं साधन काय.
हिताचं स्वरूप निश्चित करण्याच्या अगोदर आपुलिया हिता आपलं स्वरूप काय हे निश्चित करावं लागेल. आपलं वास्तव स्वरूप काय. महाराज आपण इतके शहाणे की आपल्याला आपलं वास्तव स्वरूपच माहिती नाही. सगळ्या जगाला शहाणपण शिकवीत फिरतोय, हा भाग वेगळा. पण नेमका आपण कोण आहे, आपलं वास्तव स्वरूप काय. कारण आपलं वास्तव स्वरूप जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपल्या हिताचा निर्णय कसं काय करता येईल. आपलं वास्तव स्वरूप काय आहे, कोण आहे आपण, नाही का. बहुतेक 99.9% मानव समाज हा आपलं स्वरूप म्हणजे देह मानतोय. देह हे काय आहे, आपलं स्वरूप आहे. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळो चिनेने. देह हे आपलं स्वरूप आहे. आता देह हे जर आपलं स्वरूप मानलं तर मग देहाचं हित ते आपलं हित हे निश्चित होईल. देह आपलं स्वरूप नसेल आणि देहाहून भिन्न जर आपलं स्वरूप असेल तर त्याचं हित ते आपलं हित होईल, नाही का. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शास्त्रामध्ये आत्म्याचे 3 प्रकार सांगितलेत. आपलं स्वरूप म्हणजे आत्म्याचं स्वरूप, आपण म्हणजे आत्मा, आत्मानाम स्वरूप. गौणात्मा, मुख्यात्मा आणि मिथ्यात्मा. मुख्यात्मा, गौणात्मा आणि मिथ्यात्मा अशा आपल्या स्वरूपाचे 3 भाग शास्त्रकारांनी केलेले आहेत. म्हणजेच कधी आपण गौण आत्म्याला आपलं स्वरूप मानतो, कधी आपण मुख्य आत्म्याला आपलं स्वरूप मानतो आणि कधी आपण मिथ्या आत्म्याला आपलं स्वरूप मानतो. आपुलिया हिता या अभंगामध्ये आपल्या शब्दाचा अर्थ गौण आत्मा घ्यायचा, आपल्या शब्दाचा अर्थ मुख्य आत्मा घ्यायचा, की आपल्या स्वरूपाचा अर्थ मिथ्या आत्मा घ्यायचा. विठ्ठल 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 त्यामध्ये वेदामध्ये आत्मा वै पुत्र नामासी अशा प्रकारचं एक वाक्य आहे. तर मुलाला काय मानलेलं आहे, आत्मा मानलेलं आहे. मुलाला आत्मा मानलेलं आहे. आता मुलगा आत्मा आहे असं ज्या वेळेला वेदाचं वचन सांगतं त्यावेळेला मुलगा हा आत्म्याचं मुख्य स्वरूप तर होऊ शकत नाही. कारण मुलगा आपल्याहून भिन्न आहे आणि प्रत्यक्ष हे आपल्याहून मुलाचं स्वरूप भिन्न आहे. त्यामुळं मुलगा आत्मा असं जिथं म्हटलेलं आहे तिथं कोणत्या दृष्टीनं म्हटलंय, मग गौण दृष्टीनं. म्हणून मुलगा हा गौणात्मा आहे, गौणात्मा. आता मुख्य 2 आत्मे झाले, एक मिथ्यात्मा आणि दुसरा मुख्य आत्मा. मिथ्यात्मा म्हणजे आत्मा नसताना, आपलं स्वरूप नसताना त्याला आपलं स्वरूप मानणं, याला मिथ्या आत्मा म्हणतात. जे आपलं स्वरूप नसताना मिथ्या, मिथ्या म्हणजे खोटं. आणि मग खोटं म्हणजे काय आहे, जी ती वस्तू जी नाही त्या वस्तूला ती वस्तू मानणं, हेच काय आहे, खोटं अशा प्रकारचं. जसं दोरीवर सर्प नाही, खरा नाही, आणि त्याला सर्प अशा प्रकारचं मानणं, याचंच नाव काय आहे, खोटं, मिथ्या. विठ्ठल 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 खोट, मिथ्या. मिथ्या हा थोडा शास्त्रीय शब्द आहे. आपल्याकडे आपण त्याला भ्रम म्हणतो. भ्रम
आणि भ्रमाची व्याख्या अशी आहे, यद यथा वर्तते तस्य तथा त्वं भाती मानतः अन्यथा त्वं भ्रमेणेति न्यायोयम सार्वलौकिकः. वस्तू जशी आहे तशा प्रकारचे आपल्याला प्रमाणाने ज्ञात होते आणि वस्तू जशी आहे त्या रूपाने ज्ञात न होता ती अन्य रूपाने अशा प्रकारची ज्ञात होऊ लागली, त्यालाच व्यवहारामध्ये काय म्हणतात, भ्रम अशा प्रकारचं म्हणतात, भ्रम. आणि भ्रमाला शास्त्रीय भाषेत मिथ्या म्हणतात, आत्म्याला स्वरूप म्हणतात. मग आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप प्रमाणाने न कळता अन्यालाच आपण आपलं स्वरूप मानणं हा भ्रम, त्यालाच मिथ्या आत्मा म्हटलं जातं. आता आपण जीवन जगत असताना प्रत्येक मानव, अर्थात तो माळकरी असो नाही तर बिना माळकरी असो, हिंदू धर्मातला असो नाही तर मुस्लिम धर्मातला असो, नाही तर ख्रिश्चन धर्मातला असो, नाही तर यहुदी धर्मातला असो किंवा अधर्मातला असो. कारण असे आता बरेच हायब्रिडच्या अवलादी निघालेल्या, कुठल्याच धर्मात नाही त्या. त्याला अधर्मातला म्हणायचं. अधर्म हा एक धर्म, कुठल्याच प्रकारचा धर्म मानित नाही, अशा प्रकारचा अधर्मातला. सगळेच मानव, सगळे यच्छ यावत तुम्ही. त्याच्यामध्ये पंथाचा भेद नाही, जातीचा भेद नाही, देशाचा भेद नाही, वयाचा भेद नाही, परिस्थितीचा भेद नाही, शिक्षणाचा भेद नाही, कसलाच यच्छ यावत सगळे सगळे जवळजवळ शरीराला आपलं स्वरूप मानतो. आपण सगळेच कशाला आपलं स्वरूप मानतो, शरीराला. प्रत्येक देशाच्या राज्य घटना ज्या झालेल्या आहेत त्या सुद्धा शरीराला त्याचं वास्तव स्वरूप मानूनच झालेलं आहे ना. शाळेमध्ये सुद्धा आयडेंटिटी कार्ड दिलं जातं, त्याच्यावर फोटो असतो. आता हे खरेदी विक्री करत असताना सुद्धा त्याचे काय घेतले जातात, फोटो. म्हणजे कशाचे, शरीराचे. शरीर हे आपलं स्वरूप आहे असं मानलं जातं. आणि शरीर हे आपलं स्वरूप आहे ते मुख्य अर्थाने नाही, मिथ्या अर्थाने. वास्तव शरीर आपलं स्वरूप नाही. मान्यता शरीर आपलं स्वरूप आहे अशी जरूर आहे, पण वास्तव शरीर आपलं स्वरूप नाही. कारण ज्या वेळेला हे शरीर नसतं त्यावेळेला आपण असतो. ज्या वेळेला हे शरीर नसतं त्याही वेळेला आपण असतो. म्हणजे शरीरच आपलं स्वरूप म्हटलं तर जिथं जिथं आपण आहे तिथं तिथं शरीर पाहिजे, जिथं जिथं शरीर आहे तिथं तिथं आपण पाहिजे, तरच आपण शरीर होऊ. जर आपण एका बाजूला आणि शरीर दुसऱ्या बाजूला राहत असेल कधी कधी, तर शरीर आपलं स्वरूप कसं काय राहील. शरीर आपलं स्वरूप जर मानलं तर शरीर आणि आपला अभेद पाहिजे ना. शरीर म्हणजे आपण, आपण म्हणजे शरीर, शरीर आणि आपण हे पर्यायी शब्द असले पाहिजेत. पण आपल्याला असं अनेक वेळेला अनुभवाला येईल, अनेकाच्या ठिकाणी अनुभवाला येईल का शरीर आणि शरीरामध्ये राहणारा चैतन्य आत्मा या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत, भिन्न भिन्न वस्तू आहेत. शरीरात तो आत्मा असला तरी शरीर काय नाही, आत्मा नाही. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा. म्हणजे असा कधी अनुभव येतो? साधना करून ज्यांनी परकाया प्रवेशाची सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे. साधना करून ज्याने परकाया प्रवेशाची सिद्धी प्राप्त करून घेतलेले, सिद्धीचे जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये परकाया प्रवेश नावाची एक सिद्धी आहे. शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांची शास्त्र चर्चा चालू होती. ठराव असा झालेला होता की आचार्य जिंकले तर मंडन मिश्राने मुंडन करायचं आणि संन्यासी व्हायचं. आणि जर मंडन मिश्र शास्त्र चर्चेमध्ये जिंकला तर मुहूर्ताची वाट नाही पाहायची. कारण शास्त्रामध्ये असं आहे, वधूवर जर वयाच्या पुढे गेलेले असले तर त्यांच्या विवाहाला कुठलंच मुहूर्त पाहण्याची गरज नाही. तर मुहूर्त न पाहता लगेच त्यांचं एखादी मुलगी पाहून गृहस्थाश्रम त्यांनी स्वीकारायचा असा ठराव ठरला. आणि मग त्याला साक्षीदार म्हणून मंडन मिश्राच्या पत्नीला नेमलेलं होतं. विद्वान होती ती, सरस्वतीचा अवतार होता. म्हणजे आपला पती हरायला लागलेला आहे तिच्या लक्षात आलं. पती हारला हे सांगायचं म्हणजे पतीने काय घ्यायचा? संन्यास घ्यायचा. संन्यास घ्यायचा म्हणजे ही विधवाच होणार ना. पती असून अशा प्रकारचं वैधव्य तिला प्राप्त होणार. मग तिनं सांगितलं, आचार्य मी त्यांची अर्धांगिनी आहे. जोपर्यंत तुम्ही मला हरवणार नाही तोपर्यंत पूर्ण जिंकणार नाही. तुम्हाला मला पण हरवावं लागेल. आणि मग तिनं काही प्रश्न कामशास्त्रातले विचारले. आता हे ब्रह्मचारी आश्रमातून लगेच संन्यास आश्रमामध्ये गेले असल्यामुळं संसारातले त्यांना अनुभव नव्हते. आणि म्हणजे उत्तरं सांगता येत नव्हती असं नाही, पण त्याचे काय नव्हते अनुभव. त्यांना माहिती आहे ती अनुभवाच्या दृष्टीने आपल्याला अडवेल. पण त्यांनी 2 महिन्याची मुदत घेतली आणि एका गुहेत गेले. शिष्याला सांगितलं, तुम्ही शरीराचं काय करा, रक्षण करा. आणि महाराज ते शरीरातून बाहेर पडले सूक्ष्म शरीराने. एक राजा मेलेला होता. तर राजाचं चाललो म्हणजे फार आंघोळ फिंगूळ घालून त्याला फार बस ते ह्याच्यावर झोपवायचं. तेवढ्यात आचार्याने त्या शरीरात काय केला, प्रवेश केला आणि ते उठून बसलं. आता सगळ्याला कितीतरी आनंद झाला, त्या राणीलाही आनंद झाला. अशी कथा आहे, विस्ताराने कथा आहे. याला काय म्हणतात? परकाया प्रवेश. पर म्हणजे दुसऱ्याचे, काया म्हणजे शरीर, त्या शरीरामध्ये प्रवेश करणं याला परकाया प्रवेश म्हणतात. मच्छिंद्रनाथाने सुद्धा परकाया प्रवेश केलेला आहे. त्या धर्मनाथ विजय साजरे करतात त्या धर्मनाथ याच्या करता. तर असा परकाया प्रवेश करत असताना मग शरीर तिथंच असतं आणि शरीरातून निघून हे दुसऱ्याच्या शरीरात गेलेले असतात. म्हणजेच हे शरीराहून काय झालं सगळं. ते म्हणे ते परकाया प्रवेशाची सिद्धी आम्हाला सांगायचं. आता तुम्ही करता का परकाया प्रवेश? म्हणजे आली का पंचायत? मी सुद्धा करतो परकाया प्रवेश महाराज. तुम्हीही करता परकाया प्रवेश? हा, आम्हाला परकाया प्रवेश करणं. तुम्हीही परकाया प्रवेश. पर म्हणजे काय? दुसरं. पर म्हणजे दुसरं. काया म्हणजे शरीर. दुसऱ्या शरीरात प्रवेश याचा अर्थ परकाया प्रवेश. बरोबर आहे का नाही? तुम्हाला स्वप्न पडतं का नाही? स्वप्न पडतं का नाही? पडतं. स्वप्नात तुम्ही शेतात, मंदिरात, तीर्थयात्रेला, बाजारला जाता का नाही? नक्की सांगा, जाता का नाही? जाता. मग त्यावेळेला शरीराने जाता का कशाने जाता? बाजारात तुमचं शरीर असतंच ना तुमच्या बरोबर. आणि इथं पलंगावर पडलेलं असतं ते काय? ते पण शरीरच आहे ना.
म्हणजे हे बाजारात जात नाही. बाजारात म्हणजे दुसऱ्यात गेला का नाही तुम्ही प्रवेश गेला म्हणे बरोबर काय प्रवेश विठ्ठल वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. शास्त्रामध्ये यालाच अन्वय व्यतिरेक म्हणतात. यालाच काय म्हणतात? अन्वय व्यतिरेक अशा प्रकारचं म्हणतात. अन्वय म्हणजे असणं, व्यतिरेक म्हणजे नसणं. स्वप्न अवस्थेमध्ये आपण असतो, आत्मा आहे. कारण स्वप्नावस्थेतल्या सगळ्या क्रिया त्याला ज्ञात असतात. जाग झाल्यावर म्हणतो तो अरे मी स्वप्नात असं असं केलं. म्हणजे हा तिथं नसल्यावर त्याला कसं काय कळलं असतं? म्हणजे हा तिथं आहे पण शरीर आहे का हे स्वप्नात? स्वप्नात शरीर नाही, आपण आहे. नक्की ना? मग जर आपण शरीर असू तर मग स्वप्नात शरीर पाहिजे ना. म्हणजेच याच्यावरून काय निश्चित झालं? शरीराहून आपलं स्वरूप काय आहे? वेगळं आहे. शरीराहून आपलं स्वरूप वेगळं आहे. शरीरात आपण आहे आणि तेही ठराविक कालापर्यंतच. शरीरात आपण असतो तेही ठराविक अशा प्रकारच्या कालापर्यंतच असतो. शरीर नसतं त्यावेळेला आपण शरीरात असतो का? शरीरच नाही तर आपण कसं काय त्याच्यात राहू? म्हणजे शरीराच्या पूर्वी पण आपण असतो. ज्या वेळेला या शरीराची उत्पत्ती झालेली नसते त्याही वेळेला आपण असतो. की शरीरच आपण याच भावनेतून मग अर्जुनाने प्रश्न विचारला होता ना. भगवंतांनी सांगितलं अर्जुना तुला मी हे ज्ञान सांगू लागलो हे पूर्वी मी सूर्याला सांगितलं होतं. इमम विवस्वते योगम प्रोक्तवान हम अव्ययम. अर्जुनाने ऐकलं. तो काय वारकरी कीर्तन ऐकणारा नव्हता. वारकऱ्याचं कीर्तन ऐकणारे लोक त्या कीर्तनकारांनी काही सांगितलं तरी ऐकतात मला. आणि पुन्हा सोडू नाही देते. मला काही ताणे नाही राहत, काही घेणं राहत नाही त्यांना. काही सांगा तुम्ही, काही सांगा कीर्तनामध्ये. बस ते लोकांना आपले झटकून मोकळे होऊन जातात. अर्जुन होता तो. यांनी सांगितलं मी पूर्वी हे ज्ञान सूर्याला सांगितलं. त्यांनी लगेच विचारलं तू सूर्याला कसं काय सांगितलं? कारण तुझा जन्म अलीकडचा आहे. सूर्याचा जन्म किती पूर्वीचा आहे. अपरंभवतो जन्म परई जन्म विवस्वतः कथमेत द्विजानियाम माधव प्रोक्तवानिती. तू सूर्याला सांगितलं हे मी कसं काय जाणणार आहे? मला लक्षात येत नाही. तुझं चरित्र मला माहिती नाहीये. पण मला पटेल अशा प्रकारचं तू सांग की हे ज्ञान तू सूर्याला केव्हा सांगितलं, कसं सांगितलं? त्यावेळेला भगवान म्हणतात अर्जुना बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तवच अर्जुन. अर्जुना तवच मे, तुझी आणि माझी अशी अनेक जन्म झाले आतापर्यंत. आणि प्रत्येक जन्मात शरीर वेगवेगळं असतं. म्हणून हे शरीर उत्पन्नही झालेलं नव्हतं. म्हणजे हे शरीर उत्पन्न होण्याचे जे आईवडील कारण आहेत त्या आईवडिलांचंही लग्न झालेलं नव्हतं. त्याच्याही अगोदर आपण होतो. आणि ज्या वेळेला हे शरीर पडेल त्याही वेळेला आपण असतोच. राख शरीराची होत असते, आपली नाही होत. म्हणून माणसं जीव मेला नाही म्हणत, जीव गेला गेला म्हणतात. कधी गेला? आता अर्ध्या तासापूर्वी गेला. तुम्ही कुठे होते तेव्हा? आम्ही तिथंच होतो. आणि मग तुम्ही कसं काय जाऊ दिला? याचा अर्थ काय आहे? आतापर्यंत एवढं व्याख्यान केलं, याचा अर्थ काय आहे? काय तात्पर्य निघालं? आपण शरीर नाही, शरीराहून शरीरात आपण आहे आता जिवंतपणे.
जागृत अवस्थेमध्ये जिवंतपणी आणि जिवंतपणी सुद्धा जागृत अवस्थेमध्ये आपण शरीरात आहे, शरीर आपण नाही. पण ठीक आहे, शरीरात असलं तरी काय आहे, पण शरीराचं हित आपलं हित नाही. सगळे संसारामध्ये दक्ष आहे, सावध आहे, ते शरीराच्या हिताच्या ठिकाणी, आपल्या हिताच्या ठिकाणी नाही. शरीर हित करण्यामध्ये स्वतःच पूर्ण वाटोळं केलंय म्हणा आम्ही. विठ्ठल विठ्ठल शरीराच्या हितामध्ये कसं काय आपण वाटोळं केलंय? म्हणजे आपण शरीराहून भिन्न आहे याचीच आम्हाला काय नाही आठवण नाही. मग आता वाटोळं नाही तर याच्यापेक्षा आणखीन काय आहे? आणखीन कोणतं वाटोळ आहे? शरीरच आपलं स्वरूप आहे असं मानून अख्खं जीवन आपण जर व्यतीत केलेलं असेल तर आपल्यासारखा आपला घात करणारा आत्मघातकी मला नाही वाटत जगात दुसरं कोणी असेल. आपण घातकर शत्रू झालो मी दावेदार, आपण घातकर जया शरीर संबंध आत प्रतिपदी आत्मघात. म्हणून आपल्या हिताचं स्वरूप काय आहे याचा विचार करण्याच्याही अगोदर आपलं स्वरूप काय आहे. जर आपण देह आपलं स्वरूप मानलं तर मग देहाला राहण्याकरता चांगला बंगला पाहिजे, देहाला खाण्याकरता चांगले मिष्टान्न पाहिजे, देहाला लेण्याकरता चांगले कपडे पाहिजे, देहाला बसून जाण्याकरता चांगल्या गाड्या पाहिजे, देहाला खर्च करण्याकरता पैसा पाहिजे. हे हिताचं काय होईल? स्वरूप होईल. निश्चित आहे. पण आपण जर देहच नाही हे निश्चित झालं तर याच्याशी आपल्या हिताचा काही संबंध नाही. सुतराम संबंध नाही आपल्या हिताचे. नवती सायास ग्रहधारा आस धनवित्त धनवित्त आपुल्या हिताचे नवती सायास, आपुल्या हिताचे नवती सायास, आपुल्या हिताचे नवती सायास, आपुल्या हिताचे नवती सायास. दारास धनवित्त, दारास धनवित्त, बृहदारास धनवित्त. मग आपुल्या हिताचे नवती सायास. घराकरता सायास करणं आपल्या हिताकरता नाही, दारेकरता सायास करणं आपल्या हिताकरता नाही, पैशाकरता सायास करणं हे आपल्या हिताच्या सायासामध्ये मोडलं जात नाही. आणि सगळं जग सगळे जे प्रयत्न करतात ते याच्याकरता प्रयत्न करतात. म्हणून हिताच्या ठिकाणी ते जागे नाहीत, आपल्या हिताच्या ठिकाणी जागे नाहीत. त्यामुळे त्याने आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे असं मांडण्याचा त्याला अधिकार नाही. ते शरीराच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, पराच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. आपलं स्वरूप शरीर नाही, शरीरात आहे. शरीरात काय आहे आपलं स्वरूप नाही का? आपलं स्वरूप काय आहे? तसं तर वास्तव स्वरूप आपलं आणखीन भिन्न आहे. पण जीव हे आपलं स्वरूप जर आपण मानलं, स्वीकारलं, कारण हा अभंग आपलं स्वरूप शरीर मानून नाही पण आपलं स्वरूप काय मानलेलं आहे? जीव मानून. परमार्थाची जेवढी साधनं आहेत ही सगळी साधनं जीवाला आपलं स्वरूप मानून सांगितलेले आहे. विठ्ठल विठ्ठल स्वरूप आहे महाराज. पडतं शरीर, मरतं कोण? शरीर. आणि दुःख भोगतो जीव. मेल्याचं दुःख शरीराला नाही. शरीरात जोपर्यंत आपण असतो तोपर्यंत दुःख असतं. एकदा शरीराला सोडून आपण गेलो की मग शरीराला पंखा लागत नाही, शरीराला गरमत नाही. आता
आता कृतज्ञता म्हणून म्हणा किंवा लोकाचार म्हणून म्हणा, त्याला हवा घाली ते. आता काय हवा घाली ते, जिवंतपणी पाणी नाही देत मरायला पर्यंत आणि मग मेल्यावर त्याला हवा घाली ते. काय हवा घाली ते मला कुठं चालवलेलं असतं त्याला? जाळायला चालवलंय. तिकडून येताना ही बाई हवा घालती पदरानं. आता काय त्याला गरमाय लागले, काय सवय त्या वागण्याला, काय अर्थ आहे? तेव्हा दुःख शरीराचा भाग नाही. जिवंतपणी सुद्धा शरीराला दुःख होत नसतं, शरीराचं आपल्याला दुःख होतं. शरीर म्हणून ज्याने जिवंतपणीच शरीराहून आपलं स्वरूप वेगळं आहे असं जाणलेलं आहे. आत्मानं चेत विजानी आदायमस्मीति पुरुषः इमिच्छन् कस्य कामाय शरीरमानुसंजरेत. तो शरीराच्या दुःखाने दुःखी नाही होत. मग शरीराला दुःख नसतंच, कारण शरीर जड आहे. शरीरच दुःख आहे, मग दुःखाला काय दुःख होणार आहे? शरीरच दुःख आहे, दुःखाला काय दुःख होणार आहे? आपल्याला दुःख असतं. ताप शरीराला येतो, दुःख आपल्याला होतं. ताप शरीराला येतो, पोट शरीराचं दुखतं, ह्यो अशा प्रकारचा तळमळतो, कारण त्याने शरीराशी काय केलेलं असतं? तादात्म्य केलेलं आहे, युती. पण युतीमध्ये तरी दोन घटक वेगवेगळे तसेच असतात. हा तसं युती नाही, ऐक्य करतो, ऐक्य अभेद. लग्न करतो शरीराशी, हा शरीराशी ऐक्य केलेलं असतं. शरीरच मी अशा धारणेवर उभा असतो, म्हणून मग शरीराच्या दुःखाने हा काय होतो? दुःखी होतो. अर्थात दुःख भोगणारा. जन्मतं शरीर, जन्माचं दुःख हा भोगतो. मरतं शरीर, मरणाचं दुःख हा भोगतो. म्हातारं होतं शरीर, म्हातारपणाचं दुःख हा भोगतो. रोग होते शरीराला आणि रोगाचं दुःख भोगणारा हा जो आतला जीव आहे, जीव अंतःकरण विशिष्ट चैतन्य, त्याला काय म्हणतात? जीव अशा प्रकारचं म्हणतात. आणि जीव हे आपलं स्वरूप आहे बद्ध अवस्थेमध्ये. शरीर हे नाही, कारण शरीर बदलत राहतात. शरीर म्हणजे जीवाचं कापड आहे, जीवाचा शर्ट आहे. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा निन्यानि संयाति नवानि देहि. विठ्ठल विठ्ठल महाराज की जय. तेव्हा आपण कोण? जीव. आपलं स्वरूप काय आहे? जीव आहे, शरीर नाही. जीव आहे, शरीराहून वेगळे आपण आहोत असं ज्याला ज्ञान आहे तोच शास्त्राच्या कर्माचा अधिकारी आहे. बरं ठीक आहे, जीव आहे, मग जीवाचं हित काय आहे? बरं, जीवाचं हित आहे दुःखाचा कायमचा नाश. जीवाला दुःख नको असतं आणि आनंद हवा असतो. लय जीव तळतळतो, जीवाला तळतळ नको असते, जीवाला दुःख नको आहे आणि काय हवाय? आनंद हवाय. हेच त्याच्या हिताचं स्वरूप आहे. दुःखाचा कायमचा नाश, सगळ्या दुःखाचा आणि कायमचा नाश होणं आणि नित्यानंदाची प्राप्ती होणं, हे आहे जीवाच्या हिताचं स्वरूप. चांगल्या पगाराचा जावई मिळणं म्हणजे हित होणं नाही. ज्याला चांगला पगार आहे त्याचं हित होणं नाही तर ह्याचं कसं काय हित होईल? त्यानं आपल्या जीवाच्या पाठीमागे लागलेलं, जीवाला भोगावं लागणारं जे दुःख आहे, त्या दुःखातून कायमची सुटका होणं, शास्त्रामध्ये त्यालाच मुक्त होणं म्हणतात.
शास्त्रामध्ये त्यालाच काय होणं म्हणतात, मुक्त होणं म्हणतात. अशा प्रकारची मुक्ती म्हणजे आपलं हित आहे. आणि ही मुक्ती भगवत भाव प्राप्त झाल्यानंतर होते, म्हणून देवाच्या प्राप्तीला हित म्हणतात. मग मुक्ती म्हणा, भगवत भाव म्हणा, देवाचं दर्शन म्हणा, देवाची भेट म्हणा, देवाची प्राप्ती म्हणा, सगळ्याचा अर्थ काय आहे, एक आहे, एक. ज्या स्थितीमध्ये, ज्या अवस्थेमध्ये दुःख कारणासह संपलेलं असतं आणि आपलं स्वरूप आनंदमय झालेलं असतं, आनंदमय. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली, आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाई. सर्वानंदाची सृष्टी झाली, सर्वानंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. हे आहे हिताचं स्वरूप. हे काय आहे, कल्याणाचं स्वरूप आहे. नाही तर पोरं मोठी झाली, ते आपापल्या धंद्याला लागली, कल्याण झालं त्याचं. आता हे आपलं कल्याण नाही. शरीराचं काय कल्याण आणि काय अकल्याण व्हायचंय. जड लाकूड आहे ते, देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलवला. त्याच्यात काय कल्याण आणि भिवंडीचा संबंध आहे कोणाचा. अशा प्रकारे दुःखाचा कायमचा नाश आणि नित्यानंदाची प्राप्ती रूप जे हित आहे, त्या हिताच्या प्राप्तीचं नियत जे साधन आहे, ते साधन जो करतोय त्याला म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणं. आणि या अभंगाच्या प्रथम चरणातून त्याचं कौतुक करतात. अमूल्य हिता जो आसे जागता, अमूल्य हिता जो आसे जागता, अमूल्य हिता जो आसे जागता, अमूल्य हिता जो आसे जागता. धन्य माता पिता दयाचे या, धन्य माता पिता दयाचे या, धन्य माता पिता दयाचे या. अमूल्य हिता जो आसे जागता, अमूल्य हिता जो आसे जागता, अमूल्य हिता जो आसे जागता, अमूल्य हिता जो आसे जागता. धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या. अशा आपल्या हिताच्या ठिकाणी म्हणजे साधनामध्ये जो काय आहे, जागा आहे, सावध आहे, दक्ष राहून ती साधना करतो. तुकोबाराय म्हणतात त्याचे आईबाप काय आहे, धन्य. पण मग काय आहे अशा प्रकारचं साधन, काय साधन आहे, या अभंगाच्या तिसऱ्या चरणात वर्णन केले त्याचं. गीता भागवत करीते श्रवण, 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 भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण. चिंतन विठोबाचे अखंड
अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी जागे कुळी कन्या पुत्र होती जी जागे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कन्या पुत्र होती जी सात्विक गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत श्रवण करीते. गीता आणि भागवताचं श्रवण करतात. गीता भागवताचा त्याच्याशी काय संबंध आहे? दुःखाचा नाश आनंदाची प्राप्ती हे हिताचं स्वरूप आहे. त्याचा गीता भागवताचा काय संबंध आहे? सप्ता फिप्ता करायचा असला मग ठीक आहे, गीता भागवत. गीतेचे नाही एवढे सप्ते होत, पण भागवताचे लईच वाढलेले. भागवताचार्य वाढलेले नाही चांगलं आहे. काहीतरी करण्यापेक्षा भागवताचं चिंतन, भगवंताच्या कथा सांगाव्या, ऐकाव्या, गोड कथा अशा प्रकारच्या चांगलंच आहे. पण त्याचा हिताशी काय संबंध आहे? गीतेचा भागवताचा हिताशी संबंध काय? तर गीतेचा भागवताचा हिताशी संबंध असा आहे. हिताचं स्वरूप आपण काय सांगितलं? दुःखाची कायमची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती. तर ज्या ठिकाणी दुःख नाही आणि नुसता आनंद आहे अशा प्रकारचं तत्व आहे. जगात दोन तत्व आहेत. एक जड तत्व आहे आणि दुसरं चेतन तत्व आहे. जे चेतन आहे तिथं दुःख नाही, नुसता आनंद आहे. जे जड तत्व आहे ते विनाशी आहे आणि दुःख स्वरूप आहे. आणि हे दोन्ही तत्व आपल्या जवळच आहेत शरीरात. या दोन तत्वातला वेगवेगळं जाणल्याशिवाय ना आपल्या दुःखाची निवृत्ती होते ना आनंदाची प्राप्ती होते. म्हणून शास्त्रामध्ये अशा हिताचं साधन ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञान मोक्षाचं साधन ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञानादेव तू कैवल्य मुक्तिस्तु ब्रह्मतत्वस्य ज्ञानादेवनाच्या अन्यथा स्वप्रबोधम विना नैव स्वप्नो ही येते येता. आणि अशा या दोन तत्वाला वेगवेगळं जाणून त्याच्यातलं जे चेतन तत्व आहे ते वास्तव आपलं स्वरूप आहे अशा प्रकारचं ज्ञान या दोन ग्रंथात सांगितलेलं आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. आणि तशा प्रकारचं ज्ञानाचा अधिकार येण्याकरता अखंड चिंतन विठोबाचे चित्तातला मल विक्षेप ही सगळी घाण नष्ट करण्याकरता भगवत चिंतनासारखं दुसरं साधन नाही. म्हणून सतत भगवंताचं चिंतन करून चित्त या विचाराला योग्य बनवणं आणि गीता भागवताच्या आधारे तो विचार करून वास्तव आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा साक्षात्कार म्हणजेच भगवत साक्षात्कार. त्यालाच देवाचं दर्शन, देवाची भेट, देवाची प्राप्ती, देवाची ओळख अशी नाव आहेत. आणि असं देवाची ओळख झाली की जीवपणाला कारणीभूत असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती होते आणि आपला ब्रह्मभाव आपल्याला प्राप्त होतो. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा श्यामंत कालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. असा त्याचा संबंध असल्यामुळं आपल्या हिताच्या ठिकाणी जागा तो आहे की जो गीतेचं श्रवण करतो आणि भागवताचं महाराज इथं कथन करतो असं नाही म्हटलेलं. श्रवण तापच आहे महाराज तुकाराम. विठ्ठल विठ्ठल म्हणजे श्रवण शब्द घालून भागवतकाराला सरळ बाजूला काढलं तुकाराम महाराज.
गीता भागवत करी ती श्रवण. सांगणाऱ्याला बाजूलाच केलं ना, कीर्तनकार असला काय, भागवतकार असला काय, श्रवण करणारे त्या हिताच्या ठिकाणी जागे असं सांगितलं, सांगणारे जागे असं नाही सांगितलं. पण अशी शंका नाही घेता येत, कारण सांगणारा हा त्याचा पहिला श्रोता असतो. सांगणाराही काय करतो, ऐकत असतो. उलट सांगणाऱ्याला सांगायचं असेल तर त्याला अगोदर चिंतन करावं लागतं, म्हणजे अगोदरही तो ऐकतो, सांगत असतानाही तो ऐकतो, म्हणजे डबल अशा प्रकारचा ऐकतो. म्हणून सांगणंही श्रवणातच आहे. आणि त्याही पेक्षा श्रवण शब्दाचा वेदांतामध्ये जो अर्थ केलेला आहे तो काही वेगळाच आहे. हे ऐकणं हा श्रवण शब्दाचा लौकिक अर्थ आहे. ऐकणं हा श्रवण शब्दाचा काय आहे, लौकिक अर्थ आहे. त्याच्यातला अर्थ वेगळा आहे. आणखीन त्याचा भावार्थ आणखीन काही वेगळा आहे. वेदांतातला अर्थ असा आहे की युक्तीनं उपक्रमोपसंहारादी षड्लिंगाचा आधार घेऊन त्या ग्रंथाच्या तात्पर्याचा निश्चय करणं, याला काय म्हणतात, श्रवण. अशा प्रकारचं म्हणतात श्रवण. आता काहींना वाटत असेल की जाऊ द्या, पहिलं श्रवण तर आपण करतोच आहे, म्हणजे आपण आपल्या हिताच्या ठिकाणी काय जागे, मग आपल्या पप्पाला आणि मम्मीला धन्यवाद, धन्य माता पिता म्हणायला काय हरकत नाही आहे, कारण मग आपण श्रवण करतो ना. चांगलंय, श्रवण करत असाल तर निश्चितच आपले आई बाप काय आहेत, धन्य आहेत. आणि ते धन्यताई कुणी दिलेले, तुकोबारायांनी दिलेले. तुकोबारायांनी हे विशेष आहे. पण म्हणजे पुन्हा आणखीन पण घातलंच का तुम्ही, वास्तव धन्यता मिळण्याकरता श्रवण शब्दाचा अर्थ ऐकणं. पण ऐकणं म्हणजे नुसते शब्द कानावर आदळणं आणि त्या शब्दाचं ज्ञान होणं, याला ऐकणं म्हणत नाहीत. हे खरं ऐकणं नाही, हे पूर्ण ऐकणं नाही. हे ऐकण्याची काय आहे, पहिली पायरी आहे. शब्द कानावर येऊन आदळणं ही पहिली पायरी, त्याचा अर्थ कळणं ही दुसरी पायरी, आणि त्याप्रमाणे आपण बनणं, त्याप्रमाणे आपण वागणं, त्याप्रमाणे आपली वृत्ती तयार होणं, ही काय आहे, तिसरी पायरी आहे. आणि खरं ऐकणं त्याला म्हणतात. लोकांची तक्रार असते, ओ पोरं आमचं ऐकत नाही, तो पोरगा माझं ऐकत नाही. म्हणजे त्याला ऐकू येत नाही असं नाही, ऐकत, त्याला ऐकू येतं, हा ऐकू येतं. तुम्ही सांगता, अहो सांगून सांगून तर तोंडाला फेस आलाय. काही एकदा का सांगितलं, पुष्कळ वेळेला सांगितलं. मग तुम्ही सांगताय त्याला ऐकू येत आणि ऐकत नाही, याचा अर्थ काय, काय आहे त्याचा अर्थ? सांगितलेलं करीत नाही, ऐकत नाही म्हणजे सांगितलेलं करीत नाही. ए पाणी आण रे, तुम्हाला काय झालं घ्यायला, काय करावं या पोट्ट्याला, ऐकतच नाही. आता ऐकल्याशिवाय तुम्हाला काय झालं घ्यायला म्हणला का तो? ऐकल्याशिवाय तुम्हाला काय झालं घ्यायला असं म्हणला का? म्हणजे तो ऐकतोय आणि ऐकत नाही कसं काय म्हणता? एक भामटा होता, म्हणजे कामाचा त्याला भलतं जीवावर यायचं. लहानपणी आई वडील होते तोपर्यंत आई वडिलाच्या जीवावर मस्त खेळून खाल्लं. आई वडील वारले, भाऊ मग 4-2 दिवस गेलं. भावाने सांगितलं काम कर, नाही तर होई आलं, कोण रिकाम आहे तुला फुकट खाऊ घालायला. आता अलग झाल्यावर तर काम करावं लागेल, काय करायचं. मग त्याने गावच सोडून दिलं, दुसऱ्या गावाला, अनोळखी गावाला गेला. तिथे त्यांना विचारलं का इथं काम वगैरे मिळतं कोणाकडे, हाक पडलेली होती पोटात. म्हणे आम्हालाच काम नाही, पण पाटलाकडे बरेच गडे, त्यांना विचार. पाटलाकडे गेला. पाटील साहेब काही काम धंदा वगैरे, आमच्याकडे कामधंदा आहे पण तेवढी माणसं बी आहे, तशी काही गरज आहे असं नाही. पण म्हटलं असं एखादा वडतळ आहे का?
म्हणजे ज्याची त्याला काम असलं आणि त्याच्यातला एखादा गैरहजर राहिला तर ते काम करायला असं टेपनी नको का? गाडीला 4 टायर असून एक वर ठेवलेले असते, त्याला काय म्हणतात, आयत्या वेळेला जर कुठं पंक्चर वगैरे झालं तर तो म्हणला तसा नाहीये. म्हणलं मग ठेवा, मला तुला काय पगाराची वगैरे काय अपेक्षा आहे? पगार काय नाही, तुमच्या बरोबर फक्त मांडीला मांडी लावून जेवायला मिळालं, चहा मिळाला, बस झालं, आपल्याला काय लागत नाही. आता पाटलाला वाटलं एरवी तरी 10 माणसं आपल्याकडे जेवतातच, हा जेवला तर काय फरक पडणार आहे, येईल कामाला. बायकोला सांगून दिलं, वयाला ठेवलेलं आहे, काही अडचण वगैरे आली तर याला सांगत जा. लिहून घेतलं लगेच करारनामा किंवा, कारण आता विशिष्ट कामाकरता ठेवलेलं नसल्यामुळं जे काम सांगल ते त्याने काय करायचं, ऐकायचं. त्यांनी सही वगैरे घेतली. 2-4 दिवस झाले, ते सरपण फोडायचं होतं, तो फोडणारा काय आला नाही म्हणून त्यांनी बाहेर बोलवून घेतलं त्याला बाईनं आणि सांगितलं, अरे हे सरपण तेवढं फोडून दे. ठीक आहे म्हणलं, आणि बसला येऊन बैठकीत. कोणाचे भांडणं, अमकं दमकं, लगेच 10 मिनिटाला चहा, पाटलाबरोबर जेवण, इकडं तिकडं फिरायला. पाणी आणायचं एक दिवशी सांगितलं, ते पाणी काही त्यांनी आणलं नाही. त्या बाईच्या लक्षात आलं की हा काही काम करत नाही. मग त्या बाईचं काय, त्याला काहीच नाही म्हणली, पण पाटलाला फायलावर घेतलं. पहिलेच काही कमी होते, हे आणून उरावर ठेवलाय माझ्या, रेट वाढवायला. कशाला ठेवलंय त्याला? एक काम करत नाही तो. केलं नाही काम त्यानं? नाही काम केलं. ठीक आहे, मी सांगून पाहतो. एक दिवशी पाटलांनी बी सांगितलं, तरी त्यांनी काय केलंच नाही. कार्य कामाच्या राड्यात ते पाटील विसरून गेला. पण मग पाटलाच्याही लक्षात आलं की हा काम काही करत नाही. पुन्हा पाटलांनी 4 माणसं बोलावली आणि त्याला घेतलं. का रे बाबा, तुमच्याकडे दुष्काळ पडला होता, तुला खायला मिळालं नव्हतं, म्हणून तू आम्हाला ठेवायला सांगितलं, आम्ही ठेवलं. हो म्हटला पाटील, तुमचे उपकार मी कसं काय विसरणार. अरे पण ठेवलं म्हणजे तुला काय जीव घालायला ठेवलंय, काम तर तू काही केलेलं नाही. वा म्हटले पाटील साहेब, असं काय, आपल्या ठरावाप्रमाणे मी सगळी कामं ऐकलेली आहेत. पाटलीनबाईंनी सांगितलेली तीही ऐकली आणि तुम्ही सांगितलेली तीही ऐकली. पाटलीनबाईनं अमक्या अमक्या तारखेला अमक्या अमक्या वाजता मला सरपण फोडायचं सांगितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी आणायचं सांगितलं. तिसऱ्या दिवशी भाकरी घेऊन घ्यायचं. हे सगळं मला पाठ झालेलं आहे. आम्हाला ऐकल्याशिवाय कसं काय पाठ झालं? अरे पण तू केलं नाही. तो म्हणला ठराव आपला करायचा नाहीच आहे, ऐकायचा ठराव आहे, तुम्ही बघा. बक्षीस दिलं असेल पाटल्यात, नाही का? ऐकणं शब्दाचा अर्थ काय आहे? करणं. करणं. गीता भागवत करीती श्रवण म्हणजे पोथीला जाऊन बसती नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्यक्ष अनुभवावर आणि ती आरूढती त्याप्रमाणे जीवन बनवणं म्हणजे श्रवण करणे. आणि तशा प्रकारचं जीवन बनवण्याकरता गीता भागवतांनीच सांगितलेलं जे साधन आहे भगवंताचं चिंतन, ते भगवंताचं चिंतन जे अखंड करतात, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड विठोबाचे चिंतन, अशा प्रकारचा हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, निश्चित त्याचे आईबाप काय आहेत? धन्य धन्य माता पिता. तयाच्या त्या कुळाकडे पाहिल्यानंतर परमात्माही संतुष्ट होतो. कुळी कन्या पुत्र होती साहेब, कुळी कन्या पुत्र होती साहेब, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक. तयाचा हरिख, तयाचा हरिख, मोठ्या देवा. आ, आ,
मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरीख वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ज्या कुळामध्ये असं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणारे सात्विक कन्या वा पुत्र महाराज पहिलं कन्याचं नाव तुकोबारायांनी घेतलेलं अर्थात हिताच्या ठिकाणी जागे असण्याचा पुरुषांनाच मक्ता दिलेला आहे असं नाही मानव देह हा ज्यांना ज्यांना प्राप्त झालेला आहे कुठल्याही लिंगामध्ये असो कुठल्याही वर्णामध्ये असो कुठल्याही आश्रमामध्ये असो सगळ्यांना कल्याण करण्याचा अधिकार आहे हित करण्याचा अधिकार आहे म्हणून पहिलं नाव तुकोबारायांनी कुणाचं घेतलंय हो कन्याचं घेतलेलं आहे कुळी कन्या महाराज समाजामध्ये किती वाईट अशा प्रकारची प्रथा पडायला लागलेली आहे की मुलीला जन्मच देऊन नाही लागलेले केवढा मोठा अन्याय आहे त्या जीवावर ज्या जीवाला भगवंताने नरदेह निश्चित केलेला आहे त्या नरदेहामध्ये त्याला कल्याण करण्याची साधना करता येते आणि तो नरदेह जे हिरावून घेतात महाराज त्यांच्या पापाची गणना कुणी करायची विठ्ठल विठ्ठल नली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणून परमार्थामध्ये भक्ती क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुषाभेद नाहीये आमच्या या वारकरी संप्रदायाची भगवत धर्माच्या इमारतीचा पाया ज्याने घातला असे ज्ञानदेवे रचिला त्या ज्ञानोबरायांना देव जर कोणी बनवला असेल तर मुक्ताबाईंनी बनवलेलं आहे अद्यत्रय जननी देवाची देवाचे नाही तर बसले होते हे कवाट लावून मुक्ताबाईंनी अशा प्रकारचा उपदेश करून त्यांना जगत कल्याणाकडे अशा प्रकारचं प्रेरित केलेलं आहे आणि मुक्ताबाई ही एक काय होती कन्या कन्या अशा प्रकारची त्यामुळं कन्येचा जन्म प्राप्त झाला असला तरी परमार्थामध्ये ती कमी आहे असं मानायचं काही कारण नाही कुळी कन्या वा पुत्र मुलगी असो मुलगा असो पण जर ते सात्विक असतील सत्वगुण प्रधान ज्याचा अंतःकरण आहे त्याला सात्विक म्हणतात रजगुण प्रधान ज्याचा अंतःकरण आहे त्याला राजस म्हणतात तमोगुण प्रधान ज्यांचा अंतःकरण आहे त्याला तामस म्हणतात हे रजगुण काय तमोगुण काय सत्वगुण काय याचा विस्ताराने विचार भगवंतानी गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये केलेला आहे त्याचं नावच आहे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय या आज नाही आपण करू शकत कारण आपली वेळ संपत आलेली आहे न संपलेली आहे तेव्हा अशा प्रकारची सात्विक प्रजा मग मुलीच्या रूपात असो मुलाच्या रूपात असो ज्या कुळामध्ये जन्माला येते त्या कुळाकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंगाला सुद्धा अतिशय आनंद होतो अतिशय आनंद होतो महाराज तुकोबरायांच्या बारशाला भगवान आले होते नामदेवरायाचं तर बारसं भगवंतानेच केलेलं आहे आनंद होतो आनंद तयाचा हरिक वाटे देवा करतात काय तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अशा प्रकारचे जे साधक आहेत तुकोबाराय म्हणतात मला जर त्यांची सेवा करायला मिळाली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझ्या घडोत्याची सेवा तुका म्हणे माझ्या घडोत्यांची सेवा तुका म्हणे माझं घडो
परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिख वाट देवा दयाचा हरिख वाट देवा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक दयाचा हरिख वाट देवा दयाचा वाट देवा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, अशा साधकाची सेवा मला घडावी अपेक्षा व्यक्त करतायत. आणि जर घडली तरी माझ्या दैवा माझ्या भाग्याला पारावार राहणार नाही. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. ज्ञानेश्वर माऊली पुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.